नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 25 जून 2024 आणि आज आलेली आहे वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी. तर सर्वांना अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. अंगारकी चतुर्थी म्हणजे सर्व संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते. यामुळे या दिवशी आपण व्रत करून बाप्पांची पूजा करत असतो. त्याचबरोबर या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात. अशाच एक अतिशय प्रभावी उपाय आज मी या व्हिडिओमधून तुमच्या समोर शेअर करणार आहे. संध्याकाळी आपल्याला घरामध्ये एक तमालपत्र जाळायचे आहे. हे तमालपत्र जाळताच तुमची कितीही कठीण इच्छा ही ताबडतोब पूर्ण होईल. जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी, दरिद्रता ही नष्ट होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल. असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्या समोर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा इच्छापूर्ती उपाय आहे. बघा, जसे गणपती बाप्पा विद्येचे देवता आहेत, ज्ञानाचे देवता आहे, विघ्नहर्ता आहेत, संकटमोचन आहेत, तसेच गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता देखील आहे. इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पांची सेवा केली तर नक्कीच गणपती बाप्पा हे भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण इच्छापूर्ती उपाय करतात. असाच हा इच्छापूर्ती उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतेच आणि हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण बऱ्याच वेळा भरपूर प्रयत्न सुद्धा करत असतो. परंतु कधी कधी प्रयत्न करूनही आपली इच्छाही पूर्ण होत नाही. जेव्हा आपण कष्ट आणि मेहनत करत असतो तेव्हा त्यावेळी आपल्या कष्टाला आणि आपल्या मेहनतीला नशिबाची साथ देखील हवी असते. आणि नशिबाची साथ हवी असेल तर आपल्या कुंडलीमधले सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत असायला हवे. जेव्हा कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात आणि अशा वेळी आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रत्येक कामात अपयश मिळत असतं. आणि म्हणूनच जेव्हा विशेष स्थितीवरती आपण काही उपाय करत असतो, उपाय केल्यामुळे सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात. तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी करू शकता. फक्त आपली इच्छा ही चांगली असायला हवी, कोणाचंही नुकसान होणार नाही अशी इच्छाही असूनही ती गणपती बाप्पा कधीच पूर्ण करत नाही. म्हणून आपल्या मनातील इच्छा जी आहे तर ती चांगली असायला हवी. मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा मुलांच्या प्रगतीबद्दल असेल, पतीच्या प्रगतीबद्दल असेल किंवा घराची प्रगती होत नसेल. तुमची जी काही मनोकामना असेल ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे उपाय तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 भीमसेनी कापुराच्या वड्या टाकायच्या आहे. तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे. तमालपत्र घ्यायचं आहे, ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो. फक्त हे तमालपत्र घेताना चांगलं घ्यायचं आहे. कुठेही तुटलेलं मोडलेलं तमालपत्र घेऊ नका. चांगलं अखंड तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे आणि या तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. आता तुम्ही इच्छा ही लाल पेनाने लिहू शकता किंवा थोडंसं कुंकू घ्या, कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून गंध बनवा. एक काडी घेऊन तुम्ही या पानावरती तुमची इच्छा लिहू शकता. जसे की तुम्हाला नोकरी पाहिजे असेल, नोकरी मिळणे किंवा नोकरी प्राप्ती, आर्थिक समस्या असतील तर आर्थिक संकट दूर हो, त्याचबरोबर काही आजारपण असेल तर आजारपण दूर करण्यासाठी अशी तुम्हाला अगदी थोडक्यात तुमची इच्छा त्या पानावरती लिहायची आहे. यानंतर हे पान तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे.
उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक पणती घ्यायची आहे. पणतीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि हे पान त्यावरती धरून तुम्हाला ओम गम गणपते नमः असं म्हणत तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. संपूर्ण पान जे आहे तर ते तुम्हाला या कापुरासोबत जाळायचं आहे. पान जळल्यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुम्हाला इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. जी पण तुमची इच्छा असेल ती बाप्पांना तुम्हाला अगदी मनोभावाने बोलून दाखवायची आहे आणि यानंतर बाप्पांसमोर बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि एकदा फलश्रुती म्हणायची आहे. तसेच एक वेळा तुम्हाला संकटनाशन स्तोत्र जे आहे ते गणपती बाप्पांचा त्याचं पठण करायचं आहे. अशी ही सेवा तुम्हाला करून बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी पहा, आज जर तुम्ही हा उपाय केला आणि अगदी भक्तिभावाने जर गणपती बाप्पांकडे प्रार्थना केली तर तुमची इच्छा 100% पूर्ण होणार. कारण आज गणपती बाप्पा जे आहेत ना ते त्यांच्या मूळ स्वरूपात नसून 4 मस्तक आणि 4 हातांच्या रूपात असतात. यामुळे आज गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या तिथीवरती अनेक गणेश भक्त जे आहेत तर ते संपूर्ण दिवस व्रत करतात. चंद्राची पूजा करून हे व्रत सोडतात आणि बाप्पांची पूजा करतात आणि काही उपायसुद्धा करतात जेणेकरून त्यांची प्रत्येक मनोकामना ही पूर्ण होऊन आणि खरोखरच बाप्पांच्या कृपेने प्रत्येक इच्छाही पूर्ण होतेच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.